सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण धम्मपदातील प्रकरण 10वे दंडवग्गो यात समाविष्ट असणाऱ्या गाथांचे पठन करीत आहोत. गाथा नंबर 129. सब्बे तस्सन्ति दण्डस्य सब्बे भायन्ति मच्युनो अत्तानम् उपमं कृत्वा न हनेयेन घातयेन्. भीतिमृत्यूची सर्वांना दंडास कापती सर्वे. न मारू न मारवू कुणा दुजा स्वतः जाणावे. दंडास सर्वच घाबरतात. मृत्यूचे भय सर्वांनाच असते. म्हणून इतरांना स्वतःसारखेच समजून कोणाला न मारावे किंवा मारायला लावू नये. सब्बे तस्सन्ति दण्डस्य सब्बे संजीवितं पियन् अत्तानम् उपमं कृत्वा न हनेयेन घातयेन्. दंडास कापती सर्वे जीवन प्रिय सर्वासी. जाणून स्वतः सम दुसऱ्यासी न मारून मारवू कोणासी. सर्वच दंडाला घाबरतात. सर्वांना स्वतःचे जीवन प्रिय आहे. म्हणून सर्वांना आपल्यासारखाच समजून कोणाला मारू नये किंवा मारण्यास लावू नये. अर्थात दुसऱ्याची हिंसा करू नये किंवा हिंसा करण्यास कोणाला प्रवृत्त करू नये. सुख कामानि भूतानि यो दंडेन विहंसति अत्तनो सुख मेसानी पेच सोन लभते सुखम. सुख इच्छिणाऱ्या प्राण्याला दंडाने जो ठार करी स्वसुख आशा धरताना ना परलोकी त्या सुख उरी. सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची जो दंडाने हिंसा करतो तो स्वतःचे सुख शोधित असताना परलोकातही सुख पावत नाही. सुख कामानी भूतानी यो दंडेन हिंसति अत्तनो सुख मेसानो पेच सोलभते सुखम. सुखेच्छिणाऱ्या प्राण्यांची हिंसा दंडाने न करीन. अशा सुखेच्छा धरणाऱ्याला सुख सदा होतसे उरी. सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांना जो दंडाने मारित नाही अशा सुखाची इच्छा धरणाऱ्याला या इहलोकात सुख प्राप्त होते. एवढेच नव्हे तर परलोकात मेल्यानंतरही त्याला सुख मिळते. अर्थात वर्तमान काळात तसेच भविष्यातही अशा व्यक्तीला सदा सुख प्राप्त होते. मावोच फारू समम कंची उत्तापटिवदेयुतम
दुःखाहि सारंभ कथा पटिदंडा फूसीतम नवदे कठोर वचन कुना उत्तर लागे कटुवचने प्रत्युत्तर दुःखदायी असे होई कलहासी कारणे. कोणालाही कठोर वचन बोलू नका. कठोर बोलण्याने तुम्हाला उत्तरात कठोर वचनेच प्राप्त होतील. कठोर वचने दुःखदायी असतात. अशा बोलण्याने कलहापायी तुम्हास दंड मिळेल. सचेने रे सियत्तान कंसो उपहतो यथाम येस पत्तोसी निब्बाणं सारंभो तेन विजती. तुटलेल्या काशाचे भांडे निनाद नाही करू शकेन. तसे तुम्ही जर निशब्द झाला तुम्ही निब्बाणा जवळ असेल. तुमच्या पुरता आता संपला कलह कधी ना फिरकू शकेल. जर ठोकून तुटलेल्या काशाच्या भांड्याप्रमाणे स्वतःला निशब्द ठेवू शकलात तर तुम्ही निर्वाण प्राप्त केलात असेच समजा. तुमच्यासाठी आता कलह उरलेला नाही. यथा दंडेन गोपालो गावो पाचेति गोचरम एवं जराच मच्छुच आयु पाचेंती पानिनम. जसे गुराखी दांड्याने हाकी गुरे कुरना पासी जरा मरण आयु अंती तसे हाकते प्राण्यासी. ज्याप्रमाणे एखादा गुराखी गायींना दंडुक्याने गायरानाकडे हाकत नेतो त्याचप्रमाणे म्हातारपण आयु आणि मृत्यू प्राण्यांना हाकत असतो. अथ पापानी कम्मानी करंबालो न बुझती सेहि कम्मेहि दुम्मेधो अग्गी दढ्ढो तापती. पाप कर्म करता मूर्खाला पाप फळाची समज नसेल. स्वपाप कर्माने मूर्ख अग्निपरी तो जळत असेल. पाप कर्म करताना मूर्ख मनुष्याला त्या पाप फळाची कल्पना नसते. मात्र तो दुर्बुद्धी आपल्या त्या पाप कर्माच्या अग्नीने अशा प्रकारे जळत राहतो की जसे जंगल त्याला लागलेल्या दावाग्नीने जळत असते. यो दंडेन अदंडेसु अपदुःखेषु दुःसती दसन्नमय्यतरं ठानं क्षिप्पमेव निगच्छति. निर्दोषास जो दोषी ठरवी अहिंसकाची करी हिंसा. 10 विघ्नातून निश्चित एक विघ्न आवरी त्या फासाम. जो निर्दोष तथा अदंडनीय अहिंसक मनुष्याबरोबर द्वेषभाव ठेवतो
त्याला दुःखी करतो, तो खालील 10 पैकी एका दुःखात अडकतो. वेदनं थरुसंजानी शरीरस्य च भेदनं गरुकं वापी अबाधं चित्तक्षेपं वपापुनिं तीव्रवेदना अन्वितहानी भेदन होई शरीराचे. व्याधी भयंकर वेडपणा विक्षेप होई त्या चित्ताचे. तीव्र वेदना, हानी, शरीर अपंग होणे, भयंकर व्याधी किंवा वेडेपणा इत्यादी कोणत्या तरी आपत्तीचा तो शिकार होतो. राजतो वा उपशग्गम अभखानं वदारुणं परिक्षयं वयातिनं भोगानं वपभंगुरं शिक्षा होई राजाकडूनी दारुण निंदा जनातुनी क्षय आप्तेष्टांचा होई धनसंपत्ती विनाशिनी. अथवा राजाकडून दंड प्राप्ती होते, जनमानसात भयानक निंदा होते, नातेवाईकांचा क्षय आणि भोग वस्तूंचा विनाश इत्यादी गोष्टींचा तो बळी पडतो. अथवस्स अगारानी अग्गिडहती पावको कायश भेदादुपयो निरयं सोपपज्जती. ऐशा पाप प्रभावाने घरदार जळतसे आगीने मरणानंतर परजन्मी अज्ञानी जडे नरकाग्नीने. किंवा ह्या पापाच्या प्रभावाने त्याचे घर आवास आगीने जळून जाते व शेवटी तो दुष्टबुद्धी पुरुष शरीर सुटल्यानंतर नरकात जाऊन पडतो. न नग्गचर्या न जटा न कंपा नानासका थंडल सायिका वा रज्जोच जल्लं उकुटिक प्रधानं सोदेंती मच्छं अवीतिन्न कंकं. न लग्नचर्या न जटा न पंका उपवास आणि कडक भूमिशय्या भस्मलेप उकडू बैठक करी शुद्ध ना. ज्या मनुष्यात आहे विद्यमान तृष्णा, ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतील, ज्याचे संदेह समाप्त झाले नाहीत, अशा मनुष्याने नग्न राहून, जटा वाढवून, शरीराला चिखल माखवून, उपवास करून, कडक जमिनीवर झोपून, शरीराला धुळीने माखून, भस्म लावून किंवा उकडू बसणे इत्यादी कर्म केले तरी त्याची शुद्धी होऊ शकत नाही. अलंकतोचेपि संवत्सरेय संतो दंतो नियतो ब्रह्मचारी सभ्येषु भूतेषु निधाय दंडन सो ब्राह्मणो सो समनो सो भिक्खू. असे शांत दंत अलंकृत असोनी, असे शांत दंतन अलंकृत असोनी स्थिर ब्रह्मचारी उचित आचरणाने सोडिले जयाने प्राण्यासी दंड देणे ब्राह्मण श्रमण भिक्षु प्राप्ती केली तयाने. वस्त्र आभूषण इत्यादींनी अलंकृत असूनही ज्याचे आचरण सम्यक आहे, शांत आहे, संयत आहे, नियंत्रित व ब्रह्मचारी आहे,
तथा ज्याने सर्व प्राण्यांना दंड देणे सोडून जो समतेचे आचरण करीत आहे तोच खरा ब्राह्मण, श्रमण आहे, भिक्षू आहे. हिरी निषेधो पुरुषो कोचिलुकस्मी वेज्जती यो निंदन अपबोधती असोभदो कसामिव विरळ मानसे जगती असती लज्जेने जे पाप टाळती चाबुक जैसे श्रेष्ठ अस्वटाळी तसेच ते निंदाना सहती. जगात अशी काही माणसे असतात जी आपल्या स्वतःच्या लज्जेनेच निषिद्ध कर्म करण्यापासून स्वतःला परावृत्त करतात. ज्याप्रमाणे उत्तम घोडा त्याच्यावर उगारलेला चाबूक सहन करू शकत नाही, त्याप्रमाणेच अशी लज्जायुक्त माणसे निंदा सहन करू शकत नाहीत. असो यथा भद्रो कसा निविठ्ठो आतापिनो संवेगिनो भवाथ श्रद्धायशीलेन च वीर्येन च समाधिना धम्म विनिश्चयेन च सम्मप्पविद्याचरणापतिस्सता पश्यत दुःखमिदं अनप्पकम्. जराही चाबुक तेज अस्वास लागे नियंत्रित होई संवेगाने जागे. श्रद्धाशीले वीर्य आणि समाधीने विद्यावान होई धम्म विनिश्चयाने. आचरण युक्त बना जागृतीत रहा दुःखमुक्त झालेले स्वनयनाने पहा. ज्याप्रमाणे दंडित उत्तम घोडा सुनियंत्रित होतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या प्रमाणावरती पश्चाताप तथा संवेग युक्त बना. तुम्ही श्रद्धा, शील तथा सामर्थ्याबरोबरच समाधी तथा धम्म विनिश्चयाने युक्त बनून विद्यावान आचरण युक्त बनून सर्वथा स्मृतिमान राहून महान दुःखाला पार करू शकाल. उदकं हि नयन्ति देत्तिका उसुकारा नमयन्ति ते जनं दारुणमयन्ति तच्छका अत्तानंदमयन्ति सुब्बता. पाणी वळविती पाटकार बाणवा कविती बाणकार लाकुडा वा कवी सुतार स्वदमन करीती जानकार. पाटकार पाणी वाहून नेणारे इच्छेनुसार पाट बनवून पाणी नेतात. बाणकार म्हणजे बाण बनवणारे लोहार पाहिजे तसे बाणाला वाकवतात. सुतार लाकडाला हवा तसा आकार देतात. त्याचप्रमाणे उत्तम व प्रामाणिक लोक स्वतःचे दमन करतात, अर्थात स्वतःच्या मनावर ताबा मिळवितात. अशा तऱ्हेने आपण आजचे हे प्रकरण दंड व गो हे संपवलेले आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम.